कसं आहे माहिती आहे का, सध्या सोशल मीडियावर वेगवेगळे फोटो वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात आणि मग ते रातोरात स्टारसुद्धा होतात. मग आता सोशल मीडियावर एखादा फोटो टाकला, एखादा व्हिडिओ टाकला आणि तो जर व्हायरल झाला तर मग ते स्टार होतं, त्याला मोठी प्रसिद्धी मिळते, लोक वाह वाह म्हणू लागतात, त्यासोबत फोटो काढू लागतात. यामुळं अनेक जण आता सोशल मीडियावर येऊ लागले आहेत. नको तसे व्हिडिओ, नको तसे डॅन्स आणि नको तसे फोटोसुद्धा टाकू लागले आहेत. आता तुम्ही मोबाईल वापरता, शॉर्ट व्हिडिओ पाहता, रील्स पाहता, त्यामुळं मला तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही की कशा पद्धतीनं कोण काय व्हिडिओ करतंय आणि कोण कशा पद्धतीने टाकतंय. कारण काय असतं, व्हायरल होणं. पण मात्र या सगळ्या बारा भानगडी करून खरंच माणूस व्हायरल होतो का? व्हायरल होण्यासाठी छोटे छोटे कपडे घालावे लागतात का? नको तसे हावभाव किंवा नको तसा डान्स करावा लागतो का? जर व्हायरल व्हायचंच असेल तर मात्र वेगळ्या पद्धतीनं सुद्धा होता येतं आणि जे खरं सौंदर्य असतं ते एकदम साध्या सरळ राहणीमानात असतं असं आपलं एकंदरीत वाटतं. कारण की ज्या पद्धतीनं सोशल मीडियावर एक या साध्या राहणीमान असणाऱ्या तरुणीचा व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होतोय, त्या तरुणीची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा आहे. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. जर आपण पाहिलं तर सध्या देशामध्ये प्रयागराज या ठिकाणी 144 वर्षानंतर होणारा महाकुंभ मेळा हा सुरू आहे. मग या महाकुंभ मेळ्यामध्ये अनेक देश विदेशातले भाविक भक्त मोठ्या प्रमाणे हजारो लाखो करोडोच्या संख्येनं प्रयागराज या ठिकाणी शाही स्नानासाठी येत आहेत. मग या ठिकाणी लाखो करोडो भाविक येत असल्यामुळं त्या ठिकाणी अनेक व्यावसायिक सुद्धा जात आहेत, आपापला व्यवसाय त्या ठिकाणी करत आहेत. मग याच पद्धतीनं एक जे मोत्याचा हार असतो आणि रुद्राक्षाच्या ज्या माळा असतात ह्या विकण्यासाठी, याचा व्यवसाय करण्यासाठी मध्य प्रदेशातील इंदोर येथील एक मोनालिसा नावाची तरुणी तिच्या परिवारासह या कुंभमेळ्यामध्ये आली होती आणि ती या ठिकाणी तिचे ते हार आणि ते जे मोत्याचे हार आहेत ते विकत होती. मग हे विकत असताना तिची जे हसणं आहे, तिचं जे बोलणं आहे आणि तिची जी नजर आहे ही काही कॅमेरामननी आणि काही सोशल मीडियावर जे व्हिडिओ टाकतात त्यांनी तिचे काही व्हिडिओ शूट केले, काही फोटो काढले आणि ते सोशल मीडियावर टाकले. मग सोशल मीडियावर टाकल्यामुळं रातोरात त्या तरुणीला एवढी मोठी पसंती मिळाली कारण की तिचे डोळे एवढे दिसायला सुंदर होते. अनेकांनी त्याच्या कमेंटसुद्धा केल्या आहेत की या तरुणीचे डोळे दिसायला खूप सुंदर आहेत, राहणीमानसुद्धा चांगलं आहे आणि ती एक मोठी अभिनेत्री होऊ शकते असं सुद्धा अनेकांनी सांगितलेलं आहे. मग आता रातोरात एका गरीब कुटुंबातील तरुणी, आपला उदरनिर्वाह करणारी तरुणी, कुठलेही छोटे छोटे कपडे नाही, कुठलाही जास्त ओव्हर मेकअप नाही किंवा कोणालाही आकर्षित होईल असं वेगळं तिनं काहीही केलं नव्हतं. तिचं जे खरं सौंदर्य आहे ते जगासमोर आलेलं होतं, म्हणून तिची चर्चा सगळीकडं सुरू आहे. पण आता ज्या पद्धतीनं साधं सरळ राहणीमान ठेवून सुद्धा माणूस सोशल मीडियावर व्हायरल होतं आणि जे सौंदर्य काय आहे हे त्या तरुणीनं दाखवून दिल्यामुळं तिची चर्चा सगळीकडं मोठ्या प्रमाणात होत आहे. आता ज्या पद्धतीनं आपण सोशल मीडियावर व्हिडिओ पाहतो, कोण कशा पद्धतीनं छोटे छोटे कपडे काय, नको तसे हावभाव काय, असे करून व्हिडिओ टाकून व्हायरल होण्यापेक्षा साधं सरळ राहणीमान करून सुद्धा माणूस कशा पद्धतीनं प्रसिद्ध होऊ शकतं आणि सौंदर्य काय असतं हे ज्या पद्धतीनं मोनालिसाने दाखवून दिले, त्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा.